काही दिवसांपूर्वीच परभणी येथे एका माथेफिरूकडून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेसमोर असलेल्या संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना करण्यात आली होती आणि याचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रभर उमटले। ठिकठिकाणी आंदोलन देखील झाले। परभणी येथील या आंदोलनाने आक्रमक वळण घेतल्याचे चित्र दिसून आले। परभणी येथील ही घटना ताजी असतानाच काल परवा नेवासा तालुक्यातील सुरेगाव गंगा या छोट्याशा गावात महाराष्ट्राचे तसेच समस्त हिंदुस्थानचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज व राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेची विटंबना होण्याचा निंदनीय प्रकार घडला आहे। या प्रकरणी नेवासा पोलीस स्टेशन येथे एका इसमाविरोधात गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे। याबाबत दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की मी तुषार विलास शिंदे, वय 25 वर्ष, धंदा शेती, राहणार सुरेगाव गंगा। मी वरील ठिकाणी कुटुंबासह एकत्र राहत असून शेती व्यवसाय करून कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवतो। दिनांक 16 डिसेंबर 2024 रोजी सायंकाळी 5 वाजता मी सुरेगाव गंगा तालुका नेवासा येथे असताना मला माझा मित्र केदारनाथ विश्वनाथ शिंदे भेटला। त्याने मला सांगितले की मी माझ्या सुरेगाव गंगा येथील शेतीकडे गेलो असता माझ्या शेजारी आसपाक नवाब शेख यांचे शेत आहे आणि त्यांनी त्यांच्या गव्हाच्या शेतातील पाण्याच्या दंडात सरीचे पाणी अडवण्यासाठी जाणीवपूर्वक चिखलात जिजामाता व छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा असलेला फोटो लावला आहे। अशा प्रकारची माहिती मिळाल्यावर सायंकाळी 6 वाजता मी आमच्या गावातील सुनील देवकिशन शिंदे, अंकुश ज्ञानदेव शिंदे, सागर तुकाराम शिंदे, प्रशांत नाथा शिंदे, संतोष साहेबराव शिंदे, प्रवीण सोपान गायकवाड, निखिल राजेंद्र गायकवाड, पोलीस पाटील फकीर मोहम्मद शेख व इतर गावातील नागरिकांसह शेख यांच्या शेतात गेलो। तेथे आम्हाला गव्हाच्या शेतातील पाण्याच्या दंडात सरीचे पाणी अडवण्यासाठी जाणीवपूर्वक चिखलात जिजामाता व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचा फोटो लावलेला दिसला। त्यानंतर आम्ही शेख यांना विचारपूस केली असता त्यांनी सदरची घटना केली असल्याचे कबूल केले। त्यामुळे जिजामाता व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेची विटंबना झाल्याने हिंदू धर्माच्या भावना दुखवल्या गेल्या असून दोन समाजांमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे। सदर फिर्यादीवरून भारतीय दंड संहिता कलम 299 196 ब प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। पुढील तपास पोलीस निरीक्षक धनंजय जाधव हे करत आहेत। या प्रकरणावरून तुमचे काय मत आहे? कृपया आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच ताज्या अपडेट्ससाठी आम्ही नेवास्कर न्यूजला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका।